ब्रेकनंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट बघूयात। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा हात खुला असल्याचं कळतंय। 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 65 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यंदा दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना 6000 रुपये बोनस देण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे। त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा हात खुला असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाड। अभिषेक, नक्की कोणकोणते निर्णय झाले या बैठकीमध्ये? एकूणच राज्य सरकारकडनं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीची आर्थिक मागणी संदर्भात अनेक आपल्याला चर्चा पाहायला मिळत होती। त्या संदर्भातला तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं होताना दिसतो आहे। एकूणच पुढील 48 हप्त्यांमध्ये किंवा मग 48 महिन्यांमध्ये पुढील 4 वर्षांमध्ये दर महिन्याला 65 कोटी रुपयांची अधिकची रक्कम ही एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे। एकूणच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। सोबतच यंदा दिवाळीमध्ये 6000 रुपये कर्मचाऱ्यांना जो बोनस आहे तो देखील देण्यात येणार आहे। सोबतच 12,500 रुपयांची उचल देखील देण्यासंदर्भातली घोषणा या थोड्याच वेळात या संदर्भात आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल। धन्यवाद अभिषेक या अपडेटबद्दल। आणि आणखीन एक मोठा अपडेट आहे।